गावात नवीन गोष्टी ऐकत असतो. पण या सगळ्याचा अभ्यास कोण करतं माहिती आहे? मला तर बाई रोजचा गृहपाठ करायचा सुद्धा कंटाळा येतो आणि अवकाशात जाऊन अभ्यास फार दूरची गोष्ट आहे. ते मला माहिती आहे, म्हणूनच मी तुझ्याबद्दल बोलतच नाही आहे. ज्यांनी असा अभ्यास केला आहे त्यांच्याबद्दल बोलतोय. आता आपण अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणार आहोत. अशा व्यक्तींची ओळख करून देत आहे दुसरी आणि तिसरीची मुले. याचं लेखन वैशालीताईंनी केलं आहे. माझे नाव व्योमित्रा. मी गगनयान या मोहिमेत काम करणारी एक रोबोट आहे. इस्रो या संस्थेने गगनयान ही महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत भारत अंतराळात स्वतःचे एक स्पेस स्टेशन म्हणजेच अंतराळ स्थानक बांधणार आहे. मी एक ह्युमनॉइड आहे. मी मानवाप्रमाणे फिरू शकते, तुमच्या भावना समजू शकते. मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार झाले आहे. मला अगोदर अंतराळात पाठवून नंतर माझ्या 4 मित्रांना अंतराळात पाठवले जाणार आहे. तुम्ही मला ऑनलाईन व्योमित्रा या नावाचा शोध घेऊन बघू शकता. तर मग भेटूयात, नक्की भेटूयात. धन्यवाद. नमस्कार, मी अजित कृष्णन. मी भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टन आहे. माझा जन्म 19 एप्रिल 1982 रोजी चेन्नईमध्ये झाला. आपल्या देशाने गगनयान या नावाने जी अंतराळ मोहीम आखली आहे त्या मोहिमेत मी अंतराळात जाणार आहे. माझी या मोहिमेसाठी निवड इस्रो या संस्थेने केली आहे. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था. मी गगनयान मोहिमेत सहभागी होऊ शकलो याचा मला खूप आनंद होत आहे. हजारो विद्यार्थ्यांमधून माझी व माझ्या इतर 3 मित्रांची निवड झाली, कारण आम्ही कठोर मेहनत घेतली होती. आपल्या देशाला अंतराळात एक स्थानक तयार करायचे आहे. त्यासाठी अनेक अंतराळ संशोधकांची गरज पडणार आहे. तर तुम्ही पण करणार ना विज्ञान संशोधन? या तर मग आपण अंतराळातच भेटूयात. बाय बाय. नमस्कार, माझे नाव जयंत विष्णू नारळीकर. माझा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. तुम्ही सगळे मला खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखता. माझे बालपणीचे सगळे शिक्षण वाराणसी येथे झाले. मी खूप मनापासून आवडीने अभ्यास करायचो. माझे उच्च शिक्षण केम्ब्रिज इंग्लंड येथे झाले. तेथे मी गणित, ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या विषयांचे शिक्षण घेतले. मी जरी दुसऱ्या देशात जाऊन शिकलो तरी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या भारत देशासाठी केला. भारतात मी 1972 साली परत आलो. 1988 साली पुण्यातील आयुका या संस्थेत मी काम सुरू केले. विज्ञान म्हणजे रोजच्या जीवनात सतत निसर्ग नियम पाळत जगणे. मला लिहायला आवडते. पाहिलेले देश, भेटलेली माणसे हे मी लिहिलेले पुस्तक आहे. माझ्या जीवनावर साहित्य अकादमी या संस्थेने 1 तासाचा लघुपट तयार केला आहे. त्याचे दिग्दर्शन अनिल झनकर यांनी केले आहे. हा लघुपट तुम्हाला माझा अधिक परिचय करून देईल. मला आता थांबावं लागेल. मला तुम्हाला भेटून छान वाटले. येतो मी. भेटूया पुन्हा. मी सुनीता विलियम्स. माझा जन्म 19 सप्टेंबर 1965 या दिवशी झाला. मी मूळ भारतीय वंशाची आहे. मी नौसेनेमध्ये अधिकारी आहे आणि नासा या संस्थेच्या वतीने मी सध्या अंतराळात आहे. माझे शिक्षण नीडहॅम हायस्कूल आणि US अकॅडमी येथे झाले आहे. मी 1987 साली अमेरिकेतल्या नौदलामध्ये दाखल झाले. आजवरचा सर्वाधिक काळ म्हणजेच 195 दिवस सलग अंतराळात राहण्याचा विक्रम माझ्या नावावर नोंदला गेला आहे.
मला 50 तास 40 मिनिटे अंतराळात चालताना खूप मजा आली. मी मूळची भारतीय असल्याने भारतातील अनेक मुलींनी छान छान अभ्यास करून खूप खूप संशोधन करून माझ्यासारखे अंतराळ मोहिमेत सहभागी व्हावे असे मला वाटते. मी सध्या अंतराळ स्थानकात अडकले आहे, पण मी बोर होत नाही, कारण मला स्वतःसोबत आनंदी राहता येते. तुम्ही पण शिकाल ना मोबाईलशिवाय आनंदी राहायला? शिकाल ना? पुन्हा भेटूया. बाय बाय. नमस्कार, मी राकेश शर्मा. मी विंग कमांडर राकेश शर्मा. माझा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी झाला. माझा जन्म पंजाबमध्ये झाला, पण शिक्षण मात्र सेंट जॉर्ज ग्रामर स्कूल हैदराबाद येथे झाले. मी 1966मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDAमध्ये प्रवेश घेतला. मी NDAमध्ये वायुसेनेमध्ये पायलट बनलो. मी 1971 साली झालेल्या भारत-बांगलादेश युद्धामध्ये MiG-21 हे लढाई विमान चालवले. मी 1982 साली भारताच्या वतीने अंतराळ यात्री म्हणून निवडलो गेलो. ही अंतराळ मोहीम आपण रशिया या देशाच्या मदतीने आखली होती. या मोहिमेमध्ये सहभागी झाल्यामुळे मी आपल्या देशाचा पहिला अंतराळवीर ठरलो. मला आपल्या अंतराळ कार्यक्रमाचा खूप अभिमान आहे. मला आपल्या विविधतेचा खूप अभिमान आहे. मी अभिमानाने म्हणतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. धन्यवाद. ग्रेट. किती मेहनत आणि अभ्यास आहे यांचा. नाही तर तू गृहपाठाचा सुद्धा कंटाळा. असू दे. माझं सोड, ही तिसरीची मुलं बघ काय करतायत? चांद तारों को जेब में लेकर नाच रहे हैं. आओ देखते हैं चांद तारे जेब में. चांद तारे
जायची चिंता विसरा, घंटा गाडी. अरे चंद्र चांदणा खिशात घेऊन फिरता फिरता एकदम घंटा गाडीत कुठे गेलास? माणसाला कचऱ्यासाठी आता पृथ्वी पुरेनाशी झाली आहे. अवकाशात सुद्धा कचरा व्हायला लागलाय आणि त्याचा पक्ष्यांना कसा त्रास होतो ती तिसरीच्या नाटकातूनच बघूया. तिसरीची मुलं सादर करतायत अंतराळात नेऊया घंटा गाडी. हे नाटक वैशाली ताईंनी लिहिलंय. कुणी देईल का मला मोबाईल थोडा वेळ? मला माझी सेल्फी काढायची आहे. काय झालं रे, कुठे धडपडलास? आज आकाशातून उडताना वरून तुटका पत्रा आला आणि मला अजून 2 नवीन पंख देऊन गेला. अरे बापरे, दाखव. चिंटू अरे बघ ना जरा गरुडाकडे त्याला काय लागलंय. काय झालं? अरे बघ ना जरा गरुडाकडे त्याला काय लागलंय. एवढं लागलंय तुला तर मोबाईल कशाला हवाय रे? गरुड वाईट असतं रे मोबाईल बघणं. थांब जरा, मी डेटॉल घेऊन येतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. म्हणे मोबाईल वाईट असतो, स्वतः बघतो तेव्हा काय रे? लवकर आण डेटॉल चिंट्या. कसं काय लागलं रे गरुड्या? तू तर आकाशात एवढा उंच उडतोस. अरे काही कळलं नाही रे, पण आकाशातून एक धारदार पत्र अचानक आला. मला वाटतंय परवा तू तो व्हिडिओ बघत होता असणार रे, आमच्याशी गप्पा मारताना. अंतराळातील कचरा की काय तेच असेल बहुधा. हो का रे, मला तर हे बघून उडायचीच भीती वाटायला लागली आहे. घाबरू नको ग गारे, शोधू आपण काहीतरी उपाय. मिनी आणि चिंगीचा याविषयीचा अभ्यास दांडगा आहे, त्या देतील काहीतरी उपाय. चला आपण त्यांच्याकडे जाऊया. मिनी नको रे बाबा, ती फार बोर करते. माझी जखम खूप दुखावेल. मी आपला पडतो, तू माझ्या जखमेचा फोटो घेऊन जा आणि दाखव तिला. काय रे गरुड्या, एवढ्या उंच बरारी घेतोस आणि एवढ्याशा मिनीला भेटतोस. बरं तू तरी येतेस का? नको तू जा, मी पण जरा आराम करते. अरे थांब रे, फोटो तर काढू दे. चला मी तुम्हाला सोडतो. आज एवढे सगळे माझ्या आधी? आला. मी सगळ्यात उशिरा असं पण चिंट्या. शिंकली चिंगी. चिंट्या का रे एवढा उशीर? अगं त्या गरुडाचा पंख चिरलाय, तोही अंतराळातून आलेल्या एका धारदार पत्रामुळे. हो का रे? परवा आपण ज्या अंतराळ कचऱ्याची गोष्ट ऐकली होती ना, त्यातलाच असेल बहुतेक. हो तोच असणार. हो परवा माझा पतंग पण खूप पिवळत होता की पुन्हा अंतराळ यात्रीचा नादुरुस्त मोबाईल त्याच्यावर येऊन आदळला आणि त्याचं कंबरच मोडलं. हो का ग? कुठे आहे पतंग?
अरे घरी आराम करतोय. चिंट्या, मिनी, या अंतराळ कचऱ्यामुळे आपले दोस्त जखमी झाले आहेत. आपण आता मूग गिळून गप्प बसलो तर उद्या आपण पण जखमी होऊ. हो चिंगी, बरोबर आहे तुझं. बरं, तू काय गिळून म्हणालीस? चिंगम गिळून म्हणाल मी, चिंगम. तर आपण पतंगाला भेटायला जायला हवं ना? हो हो, जायलाच हवं. चला तसं वंगड्यांनो, आपण पतंगाला अगोदर रिअल स्टोरी विचारूया. हो हो, चला. मित्रांनो, पिंकी, चिंगी, तुम्ही पण आलात या आजारी पतंगाला भेटायला. घार गरुड कुठे आहे रे? अरे, तो पण चिरलाय आणि तू पण फाटलायस त्याच अंतराळ कचऱ्यामुळे. काय करावं काही कळेना. ही मोठी माणसं जिथे जातात तिथे कचरा करून येतात. आता मला सांगा, अंतराळी काही जागा आहे कचरा करण्याची? नाही नाही नाही, मुळीच नाही. पण आता कचरा खूप वाढतोय नक्की. पिंकी, चिंगी, सांगा ना सगळ्यांना, हा कचरा कशामुळे वाढतोय ते. माझ्या खट्याळ मित्रमैत्रिणींनो, समजून घ्या. गेल्या वर्षी आपण जसे आपले चांद्रयान पाठवलेले तसेच इतर अनेक देश आपले संशोधन संशोधनासाठी पाठवतात. हो हो, कधी कधी रॉकेट पण जातात. आणि या अंतराळ यानाचे सुट्टे भाग पृथ्वीभोवती विखुरले जातात. आणि माहिती आहे का तुम्हाला, हे सुट्टे भाग 56,000 किलोमीटर प्रति तास या भयंकर वेगाने पृथ्वीवर फेकले जाऊ शकतात. बापरे, किती भयंकर! 56,000 किलोमीटर प्रति तास. आरू, चिंट्या, मिनी, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. सांगू का? सांग सांग पिंकी. अरे, पण ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गरुड आणि घार पण लागेल. हो हो, सांगू त्यांना. पण प्लीज आधी आम्हाला सांग, आम्ही कोणालाच नाही सांगणार. मी लगेच बोलावून आणतो त्यांना. हे थांबा थांबा, आपण ते येईपर्यंत वाट बघूया. चला चला. आलेच सगळे. आता तरी सांग तुझी कल्पना. आपल्याकडे कशी येते घंटागाडी कचरा गोळा करायला, तशीच अंतराळात नेऊया की घंटागाडी. काय? अंतराळात घंटागाडी? वेळी झालीस का? अंतराळात कशी जाईल घंटागाडी? घारे तू आणि गरुड तू आहात ना आमच्या सोबत? हो हो, आहात की. हो हो, छान आहे कल्पना. आपण जर या कल्पनेबद्दल अभ्यास केला तर नक्की शक्य होईल. हो हो, नेऊया की अंतराळात घंटागाडी. त्याच्यात एक जाळी पण नेऊ. आपण पाहिलंय ना पाण्यावरचा कचरा साफ करताना, तसं. हो हो मिनी, बरोबर आहे तुझं. माझ्या मित्रमैत्रिणींनो, अशी घंटागाडी तयार करा की जेणेकरून आपले अंतराळ स्वच्छ राहील व आम्हालाही त्रास होणार नाही. घंटागाडी हा ना. घंटागाडी सारे आकाश स्वच्छ गाडी, कचरा येथील यात्रेकरूंचा गोळा करून नष्ट करी.
माणसाने आत्तापर्यंत एवढी प्रगती केली आहे की सर्व माहिती तंत्रज्ञान आपण खिशात घेऊन फिरतोय. हो, असंच म्हणावं लागेल. चंद्रावरती झेंडा रोवून तिथेही सजीव सृष्टी निर्माण करण्याचे बेत आखतोय तो. इतना ही नहीं, अब तो वह निकल पड़ा है सूरज पर सवारी करने. चला मग पाहूया चौथीचा हा नाच. कर लेंगे हम, हो सूरज पर हम करें सवारी, पार गगन कर लेंगे हम, चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम. बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम, भारत माता की जय. सूरज पर हम करें सवारी, पार गगन कर लेंगे हम, चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम. माणसाने केलेले हे बदल या ग्रहताऱ्यांना मान्य आहेत का याचा आपण कधी विचारच केला नाही. हो ना, त्यांनाही नक्कीच माणसाला काहीतरी सांगावं असं वाटत असेलच ना.
तेच तर सांगणार आहेत चौथीची मुलं या नाटकातून. हे नाटक योगिता शिंदे ताईंनी लिहिलं. सगळे ग्रह एक दिवस सूर्यदादाच्या घरी एकमेकांना भेटायचं ठरवतात, पण पृथ्वीताई काही येत नाही. ती चंद्राला पाठवते. ये चंद्रा, पण पृथ्वी का आली नाही? नाही रे, ती हल्ली कुठेच जात नाही. ती खूप उदास असते. अरे पण आम्हाला भेटली असती तर आमच्याशी बोलून तिला जरा बरं वाटलं असतं ना. ती नेहमीच असं करते. जाऊ दे, आपणच जाऊया तिच्याकडे. हो हो, चला जाऊया. हो जाऊया, पण ती दुखावली जाईल असं कुणीही बोलायचं नाही. आपल्याला माहित नाही तिला नक्की कसला त्रास होतोय ते. चला जाऊया. अरे या या, थांब पृथ्वीताई, आम्ही सगळे तुला आमची ओळख करून देतो. नमस्कार, मी सूर्य, ज्याच्या भोवती तू आणि तुम्ही सर्वच फिरत असता. आणि हो, तुझ्यापर्यंत 8 मिनिटात प्रकाश उष्णता पोचवणारा तप्त तारा मीच तो. अरे हो, मी ओळखते. थांब पृथ्वीताई, आता मी माझी ओळख करून देतो. मी गुरु, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. सूर्यमालेत 5व्या क्रमांकावर असणारा ग्रह. तुझ्या शेजारी मंगळ आहे ना, त्याच्याच शेजारी मी असतो बरं का. हो बाबा, माझ्यावर राहणाऱ्या माणसांनी शोध लावला आहे की तुला 92 चंद्र आहेत. बघ ना, पण तू एकुलते एक असलेल्या माझी तुला साधी आठवणही येत नाही. नाही रे, तसं काही नाही. पृथ्वीताई, आता मी माझी ओळख करून देतो. मी बुध, सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह आणि सूर्यदादाचा सगळ्यात जवळचा. पण म्हणून मी उष्ण ग्रह नाही बरं का, कारण सूर्य जी उष्णता देतो ना ती सगळी अवकाशात पळून जाते. सो आय एम कूल. आणि मला एकही चंद्र नाही आहे. मी आपला एकटा जीव सदाशिव. अरे बुधा, तू कूल आहेस, बट आय एम हॉट. असो, मी शुक्र, सूर्यमालेतील दुसरा ग्रह आणि मी सर्वात तप्त आणि तेजस्वी ग्रह आहे. म्हणून तर ती माणसं मला शुक्र तारा म्हणतात. हे सगळे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, तर मी एकटा मनोभाऊजी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आणि हो, मी काही 24 तासात स्वतःभोवती फिरत नाही. मस्त 243 दिवस घेतो स्वतःभोवती चक्कर मारायला. म्हणून तर माझ्यावरील एक दिवस हा माझ्या 1 वर्षापेक्षा मोठा असतो. आपलं सगळं निहारच असते. कोणी मान्य करो अथवा न करो, मी सूर्यमालेतील सर्वात सुंदर ग्रह शनी. कारण माझ्या भोवती असलेली ही कडी, सूर्यमालेतील मी 6वा ग्रह आहे. मला एकूण 62 चंद्र आहेत. असो, पण पृथ्वीताई, तुझ्यावर राहणाऱ्या माणसांना असं का ग वाटतं की माझ्यामुळे त्यांना 7.5 लागते? पण बरं आहे, त्यामुळे माणूस मला तरी घाबरतो. तुला जर त्याने त्रास दिला तर माझी धमकी दे त्याला. अरे हो बाबा, तू आहेस सुंदर, आम्ही कशाला नाही म्हणू. बस तर झालं. बरं का पृथ्वीताई, मी मंगळ, तुझा सख्खा शेजारी. मला ओळखलं जातं ते माझ्या तांबड्या रंगामुळं. आपल्या ग्रहमालेतील सर्वात उंच पर्वत आणि सर्वात मोठी दरी माझ्यावरच आहे. माझ्यावरचं वातावरण जवळजवळ तुझ्यासारखंच आहे. मात्र हवेत ऑक्सिजनचं प्रमाण बरंच कमी असल्यामुळं माणूस अजून तरी माझ्यावर राहायला आलेला नाही. पण त्याचं काही सांगता येत नाही. मी युरेनस, सूर्यमालेत मी 7व्या क्रमांकावर आहे.
मला 27 चंद्र म्हणजेच उपग्रह आहे. विल्यम हर्शल नावाच्या माणसाने मी एक ग्रह आहे असे सांगितले, म्हणून मला हर्शल ग्रह असे पण म्हणतात. मी पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. मी नेपच्यून सर्वात लांबचा म्हणजे सूर्यमालेत 8व्या क्रमांकावरचा ग्रह आहे. मी जवळजवळ युरेनस एवढाच आहे. मला 13 चंद्र आहेत. माझ्यावर कमालीची थंडी असते. माझ्यावरील वातावरण मिथेन या विषारी वायूने बनले आहे. बरं आहे बाबा, म्हणजे माणूस काही तुझ्यावर राहायला येणार नाही. पण तुम्ही आज हे काय चालवलंय? तुमची ओळख का करून देताय? अगं, आपण एकमेकांना ओळखतो, पण प्रत्येकाची इतकी सगळी वैशिष्ट्ये थोडीच सगळ्यांना माहीत आहे. आणि आम्हाला वाटलं की तू आम्हाला विसरली आहेस, म्हणून आम्ही आमची ओळख करून दिली. तुम्ही दोघं कोण आहात आणि इथे काय करताय? त्या माणसाने तर नाही ना पाठवलं तुम्हाला? नाही रे मंगळ दादा, ओळखलं नाहीस का मला? मी प्लुटो. अरे हो भावा, कसा आहेस? भाऊ नाही आता मी तुमचा. त्या माणसाने आता मला तुमच्या गटातून काढून टाकले आहे. बटुग्रह आहे ना मी आता, म्हणून विसरलाच वाटतं मला तुम्ही. बरं ऐका, हा आहे एरिस, माझ्या नवीन गटातला मित्र. नमस्कार मित्रांनो, मी एरिस, सूर्यमालेतील सर्वात मोठा बटुग्रह. आम्ही पण सूर्यदादाच्या आजूबाजूलाच फिरत असतो, पण आम्ही तुमच्या इतके वजनदार नाही बरं का, म्हणून आम्ही होत बटुग्रह. आम्ही फिरत असताना तुम्ही असे एकत्र जमलेले दिसलात, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. बरं झालं, छान वाटलं तुम्हाला भेटून. पृथ्वीताई, आम्हाला भेटायला येतच नाही तू. सध्या नको वाटतं कुठे जायला. काय झालं एवढं? तू तर किती वैशिष्ट्यपूर्ण आहेस आणि सगळ्यांनाच तुझं हेवा वाटतो. तुझी ओळख करून दे ना. माझी ओळख सूर्यमालेतील 3ऱ्या नंबरचा आणि आकारानुसार 5वा असा मी ग्रह आहे. मला निळा ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेत माझ्यावरच सजीवसृष्टी आहे आणि या सजीवातील माणूस नावाचा उपद्व्यापी प्राणी ही इथेच राहतो. उपद्व्यापी म्हणजे काय? आपलेच दात आणि आपलेच ओठ. ते असू दे, हा चंद्र माझा एकुलता एक उपग्रह. एकुलता एक आहे, पण फार कलाकार आहे बरं का. तुझी ओळख करून दे ना. मी पृथ्वीताईचा एकुलता एक उपग्रह. माझ्यावरचे वातावरण जवळजवळ पृथ्वीताईसारखेच आहे आणि सजीवांना जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट पाणीही आहे. त्यामुळे माणसाची पुढची शिकार मी असेन की काय अशी मला नेहमी भीती वाटत असते, कारण माणूस सतत ते काही बाई यंत्र माझ्यावर पाठवून काहीतरी शोधत असतो. चंद्रा, पण हाच माणूस तुझा फॅन आहे बरं का. तुझ्यावर गाणी काय रचतो, तुला मामा काय म्हणतो. चतुर्थीच्या आणि रमजान ईदच्या उपासाला तू दिसला की मगच जेवतो. गंमतच आहे या माणसाची. गूढ आहे हा माणूस. गूढ कसला? एकीकडे आमची पूजा करायची आणि काही बाह्ययंत्र आमच्यावर सोडायची. पृथ्वीच त्याला सहन करू शकते. मी तर माझ्या जवळही फिरकू देणार नाही त्याला. चाललाय मोठा माझा अभ्यास करायला. तसा चांगला आहे रे तो, फक्त नको ते उपद्व्याप करून ठेवतो एवढंच. आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करत बसतो. खरंय, मी माणसाला जरा राहायला जागा दिली तर मला खोदून माझ्या कवचेची चाळणीच करून टाकली. माझ्यावर असलेली साधन संपत्ती तर वापरलीच, पण आता पोटातली संपायच्या मार्गावर आहे. पृथ्वीताई, ढकलून दे ना या माणसाला, नाही तर उलटी फिर माझ्यासारखी. मग बघ याची चक्र कशी फिरतात ते. ओ हॉट बंधू, कूल डाऊन. आपण ग्रह आहोत, माणूस नाही. अरे असू दे रे, माणूसही माझंच लेकरू ना, असं कसं वागू त्याच्याशी. पण माणसानं सगळी पृथ्वी त्याचीच आहे असं वागायला नको ना. तुझ्यावर वास्तव्य करणाऱ्या इतर सजीवांचाही विचार करायला हवा. तो करतोय प्रगती, पण इतर सजीव मात्र जीवानिशी जात आहे. माझ्या आजूबाजूचं वातावरण बिघडतंय. माझ्या भोवती असलेला ओझोन वायूचा थर कमी होतोय. आणि तूही सध्या जास्तच तापतेस. इतकं प्रदूषण, इतका प्लास्टिकचा कचरा, श्वास गुदमरतोय माझा. बास, पृथ्वीताई शांत हो.
पृथ्वीताई, खरं तर तुला सध्या बरं नाही हे ऐकून आम्ही सगळे तुला भेटायला आलो, पण हे काही वेगळंच ऐकायला मिळालं. मला वाटतंय की असं काही व्हावं आणि त्या माणसाने आता पुन्हा पूर्वीसारखं शांत जगावं. प्रगतीचा हव्यास सोडावा, त्यातच माणसाचंही भलं आहे. नाही तर त्याचंही जीवन धोक्यात येईल. तो नाही तर त्याची मुले ती तरी शाळेत होतील अशी आशा करूया. ऐक माणसा देऊ नका, नको करू निसर्गाचा अपमान, ठेव परिस्थितीचे भान, वाढेल पृथ्वीची शान. नसा देऊ नका, नको करू निसर्गाचा अपमान, ठेव परिस्थितीचे भान, वाढेल पृथ्वीची शान. किती सोपे शब्दात समजवलं ना. हो ना, आणि मला तर मंगळाचं म्हणणं पटलं. आता माणसाने पूर्वीसारखं शांत जगावं, निसर्गातल्या प्राण्यांसारखं शांत व स्वच्छंदी जगावं, पक्ष्यांसारखे मन मोकळेपणाने आकाशात उडावं. अरे चल मग, वाट कसली बघतोयस? या चौथीच्या मुली बघ, पक्षी बनून आकाशात उडतायत. आपण पण त्यांच्या बरोबर जाऊया गगनाच्या सहलीला. पंछी बनू उड़ते फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ